आम्ही सिरसाडा ग्रामपंचायतच्या वतीनं एकूण 55 ठिकाणी कॅमेरे बसविण्याचं काम करत आहोत। 15 वित्त आयोग असेल किंवा ग्रामपंचायतला येणाऱ्या निधीबाबत असेल, आम्ही विशेष 25 लाखाची तरतूद कॅमेऱ्यासाठी इथं केलेली आहे। आणि कॅमेरे बी काय असे साधे सुद्धा नाही, एखादी गाडी 100च्या स्पीडनं बी जात असेल तर त्याचा नंबर त्या कॅमेऱ्यात कॅच होईल, म्हणजे डुप्लिकेट धंदे होणार नाही। 55 ठिकाणचा परिसर जे संवेदनशील असेल, जिथं असे धंदे होत असेल, मग दवाखाना असो, गोडाऊन असो किंवा बाजार असो, अशा ठिकाणी आम्ही कॅमेरे लावणार आहोत। हे जे नशा करणारे पोरं आहेत त्यांच्या पालकांना माझा हे आव्हान आहे की तुम्ही आपल्या लेकरांना सांभाळा, त्यांना नशाच्या आहारी टाकू नका। जर कुणी इथं नशा पुरवित असेल किंवा गांजा असेल, कोणतीही वस्तू जर कुणी बाहेरून इथं देत असेल आणून, त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा। आम्ही पोलीस प्रशासनाला त्या माणसाची माहिती देऊ। आणि जे नशा पुरविणारे लोक आहेत त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही असे धंदे सिरसाड्यात करू नका। कीच ह्या सिरसाड्या तलावाचं जेवढं काही क्षेत्र असेल त्या क्षेत्राचा पूर्ण मोजमाप आम्ही घेऊन येणार आहोत आणि घेऊन येऊन ह्या तळ्याचं सुशोभीकरण करणार आहोत। तलावाच्या जागेवर कुणालाही अतिक्रमण करू देणार नाही। गावातील जे लोक रोड आता मॉर्निंग वॉकला जात आहे, आम्ही जीवीटीला सांगितलं की तुम्ही तळ उपसून आम्हाला सुशोभीकरण करून द्या। आता जे लोक मॉर्निंग वॉकला रोड न फिरतायत त्यांना ऍक्सिडेंट वगैरेचे जे प्रश्न भीती निर्माण होते, आता तळ्यात आम्ही ते ट्रॅक टाकणार आहोत। त्या ट्रॅकच्या माध्यमातून गावात जेवढे लोक असतील, जेवढे नागरिक असतील, त्यांना जर फिरायचं असेल तर त्या मॉर्निंग वॉकच्या ट्रॅकवर त्यांनी फिरावा। इथं जे काही अतिक्रमण असेल तळ्याच्या जागेवर असेल त्याला नक्कीच काढण्याचं काम आम्ही करू। सिरसाळा येथील बुरुज तलावामध्ये ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून व या ठिकाणच्या सिरसाळा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी गाळ उपसा सुरू आहे। सिरसाळ्यामध्ये सध्या विकासाकडे एक पाऊल सुरू आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत सरपंच आहेत। नेमकं काय या ठिकाणी सिरसाळ्यासाठी हरित क्रांतीसाठी काय ते काम करत आहेत ते आपण जाणून घेणार। सरपंच, या ठिकाणी ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे विकास कामं करतायत। आता सिरसाळ्यामध्ये 60,000 झाडं लावण्याचा देखील तुम्ही या ठिकाणी संकल्प घेतला। हो, नक्कीच। सिरसाळा शहर आणि सिरसाळा ग्रामपंचायतीनं जीवीटी म्हणजे ग्लोबल विकास ट्रस्ट जननायक मयंक गांधीजी साहेबांची भेट घेतली। भेट घेऊन त्यांनी आम्ही सिरसाड्याला कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल त्याबाबत त्यांना प्लॅन दिलं। त्याच्यानंतर आम्ही त्यांना सिरसाड्यात होणाऱ्या पाणी टंचाई बद्दल सांगितलं की आपल्याला जर 60,000 झाडं लावायची असेल तर आपल्याला पाणी हा फार महत्वाचा विषय आहे सिरसाड्यांसाठी। तर त्यांनी आम्हाला विचारलं काय करावं लागेल, तर मी त्यांना सांगितलं की सिरसाड्या हद्दीत 5 तलाव आहेत। प्रत्येक तलावाला 15 एकर, 25 एकर, 30 एकर अशी जमीन आहे आणि ते सगळे तळे गाळ असल्यामुळं त्याच्यात पाणी वगैरे साचत नाही, पाणी पर्क्युलेशन होत नाही आणि सिरसाड्याला पाणी टंचाई भासत आहे। तर त्यामुळं जीवीटीच्या माध्यमातून मयंक गांधीजी सरांनी व त्यांच्या टीमनं असं सांगितलं की सिरसाड्यातील असलेले सगळे तलावातील गाळ उपसा आम्ही करून देऊया। तर त्यांनी हा उपक्रम राबविला आणि आम्ही हा गाळ फ्री ऑफ कास्ट कोणत्याच शेतकऱ्यांकडनं 1 रुपया न देता हा गाळ आम्ही शेतकऱ्यांना मोफत घेऊन जा म्हणून आवाहन केलेलं आहे। बरेच शेतकरी घेऊन जातात। आता तुम्ही बघू शकतात की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर एका प्रकारे असं आहे की म्हणजे गाळ जे शेतकऱ्यांना आम्ही देतो, ज्याची जमीन पिकत नाही किंवा खडकाळ जमीन आहे आणि सिरसाड्यातला बराच भाग हे खडकाळ आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी इथला गाळ घेऊन जावा। कोणी 1 रुपया त्यांना मागणार नाही। इथं जीवीटीचे जे पोकलेन लागलेले त्या पोकलेनना आम्ही शेतकऱ्यांना भरून देत आहे। शेतकऱ्यांनी वाहन आणावा आणि गाळ घेऊन जावा। एकंदरीत पाहायला गेलं तर तलावाचं क्षेत्र खूप मोठं आहे, परंतु आता सध्या जर पाहायला गेलं तर ते लिमिटेड आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जी वसाहत निर्माण झाली, व्यावसायिक वसाहत, ही देखील तलावाची जमीन आहे, परंतु त्या ठिकाणी अतिक्रमण झाले। हे अतिक्रमण निघणार का? नाही, नक्कीच। ह्या सिरसाड्या तलावाचं जेवढं काही क्षेत्र असेल त्या क्षेत्राचा पूर्ण मोजमाप आम्ही घेऊन येणार आहोत आणि घेऊन येऊन ह्या तळ्याचं सुशोभीकरण करणार आहोत। तलावाच्या जागेवर कुणालाही अतिक्रमण करू देणार नाही। गावातील जे लोक रोड आता मॉर्निंग वॉकला जात आहे, आम्ही जीवीटीला सांगितलं की तुम्ही तळ उपसून आम्हाला सुशोभीकरण करून द्या। आता जे लोक मॉर्निंग वॉकला रोड न फिरतायत त्यांना ऍक्सिडेंट वगैरेचे जे प्रश्न भीती निर्माण होते, आता तळ्यात आम्ही ते ट्रॅक टाकणार आहोत। त्या ट्रॅकच्या माध्यमातून गावात जेवढे लोक असतील, जेवढे नागरिक असतील, त्यांना जर फिरायचं असेल तर त्या मॉर्निंग वॉकच्या ट्रॅकवर त्यांनी फिरावा। इथं जे काही अतिक्रमण असेल तळ्याच्या जागेवर असेल त्याला नक्कीच काढण्याचं काम आम्ही करू। अशी देखील सिरसाळ्यामध्ये चर्चा पसरत होती की हा गाळ वीट भट्ट्यासाठी नेला जात आहे, अशी काही शक्यता वाटत होती का तुम्हाला? नाही, आम्ही वीट भट्ट्यावाल्यांना व्यावसायिकासाठी ही गाळ देणारच नाही। जीवीटींचा आमचं आधीच बोलणं झालेलं आहे
की आम्हाला ते डुप्लिकेट धंदे करायचे नाही, डुप्लिकेट काम करायचं नाही. हा गाड शेतकऱ्यांसाठीच आहे, शेतकऱ्यांनीच घेऊन जावे. कोणत्याच भट्टीवाल्यांशी आमचे लागे बांधे नाही, आम्ही त्यांना देणार नाही आणि त्यांनी मागण्यासाठी आमच्याकडे येऊ पण नाही. जे शेतकरी येईल त्याला सन्मानानं आम्ही आमच्या जीविटीच्या माध्यमातून लागलेल्या पोकल्यांच्या विषयानं हे जे काय त्यांचे वाहन येतील ते आम्ही भरून देणार आहोत. एकंदरीत शिरसाळ्यामध्ये 60,000 झाडं लावण्याचा तुम्ही संकल्प घेतलाय. कशा प्रकारे या ठिकाणी तुमची रणनीती असणार आहे? कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही झाडं लावणार? आता बरेच ठिकाणी सिरसाळा हा गाव भुगोट्यात आहे. भुगोट्याच्या लोकांना मालकी देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या GRच्या माध्यमातून ह्या महिन्यात आम्ही गावातला सर्वे करणार आहोत. जे लोक भुगोट्यात आहेत त्यांना मालकी द्यायचं असेल त्यांनी झाडाचं उपक्रम राबवायचं. ह्या शहरात जेवढे काही दर्गा असतील, ईदगाह असतील, मंदिर असतील, स्मशानभूमी असतील, मस्जिद असतील, त्यांचा बी परिसर फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक संस्था, अनेक लोक इथं काम करतायत. त्या सगळ्यांना आम्ही बोलून घेणार आहेत. प्रत्येकाने सिरसाळ्यात झाडं लावायचं काम करायचंय. सिरसाळा हा हायवेवर वसलेला शहर आहे. हायवेला जर झाडं लावण्यात आली किंवा ह्या तळ्याच्या क्षेत्रात किंवा गावात तर 60,000 झाडांचा हा जे आव्हान आमच्या समोर आहे हा काही मोठा नाहीये आणि नक्कीच आम्ही 60,000 झाडे लावणार आणि ते झाडे जोपासणार सुद्धा आहोत. शिरसाळ्यामध्ये पाहायला गेलं तर व्यसनाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढतंय. अल्पवयीन मुलं देखील वेगवेगळ्या प्रकारची नशा करतात. सुलोचना असेल, वेगवेगळे व्हाईटनर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन करतात. यांना काय आवाहन करणार? त्यांच्या माता पालकांना काय आवाहन करणार आणि पोलीस प्रशासनावर काय तुम्ही बोलणार? नाही, हे जे नशा करणारे पोरं आहेत त्यांच्या पालकांना माझं हे आव्हान आहे की तुम्ही आपल्या लेकरांना सांभाळा, त्यांना नशाच्या आहारी टाकू नका. जर कुणी इथं नशा पुरवित असेल किंवा गांजा असेल, कोणतंही वस्तू जर कुणी बाहेरून इथं देत असेल आणून, त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. आम्ही पोलीस प्रशासनाला त्या माणसाची माहिती देऊ आणि जे नशा पुरविणारे लोक आहेत त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही असे धंदे सिरसाड्यात करू नका. सिरसाड्यात जर तुम्ही असे धंदे करत असाल तर तुमच्यावर पोलीस कारवाई करण्याची जी जिम्मेदारी ते आमची आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला तुमच्याविषयी कळवणार आहोत की तुम्ही असे धंदे करतायत. मग तुमच्यावर जे काय कारवाई होईल त्याच्यासाठी तुम्हीच जबाबदार राहताल. परंतु सिरसाड्यात नशा असेल किंवा कोणताही व्यवसाय असेल तर त्याचे धंदे करणारे जे लोक आहेत, जे माफिया आहेत, त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही वेळीच सावध व्हा. इथून मागं काय झालं असेल परंतु तुम्हाला आता इथून पुढे सुट्टी मिळणार नाही. तसं पाहायला गेलं तर सार्वजनिक ठिकाणी सरकारी दवाखाना असेल, MSCB असेल, यासारखी जी सार्वजनिक ठिकाण आहेत, गोडाऊन असेल, या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अल्पवयीन मुलं त्या ठिकाणी बसतात आणि रात्री उशिरापर्यंत हे कारनामे करतात. असे देखील काही ठिकाणी दिसून आलेलं आपल्याला. आपण देखील याच्या आधी सुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये स्पॉट करून पाहिलं होतं. तर त्या ठिकाणच्या मुलांना तुम्ही कसं वेगळ्या मार्गाने अजून काही त्यांना समजावून सांगा? नाही, आता आम्हाला माननीय बीड जिल्ह्याचे SP साहेबांनी बीड जिल्ह्यातल्या टोटल ग्रामपंचायतला कॅमेरे लावण्याचं आवाहन केलेलं आहे. माननीय CO साहेबांचा सुद्धा पत्र आलेला आहे. आम्ही सिरसाळा ग्रामपंचायतच्या वतीनं एकूण 55 ठिकाणी कॅमेरे बसविण्याचं काम करत आहोत. 15 वित्त आयोग असेल किंवा ग्रामपंचायतला येणाऱ्या निधीबाबत असेल, आम्ही विशेष 25 लाखाची तरतूद कॅमेऱ्यासाठी इथं केलेली आहे. आणि कॅमेरे बी काय असे साधे सुद्धा नाही. एखादी गाडी 100च्या स्पीडनं बी जात असेल तर त्याचा नंबर त्या कॅमेऱ्यात कॅच होईल, म्हणजे डुप्लिकेट धंदे होणार नाही. 55 ठिकाणचा परिसर जे संदेशनीला असेल, जिथं असे धंदे होत असेल, मग दवाखाना असो, गोडाऊन असो किंवा बाजार असो, अशा ठिकाणी आम्ही कॅमेरे लावणार आहोत. त्या ठिकाणी अल्पवयीन मुलं जर येत असतील तर त्यांच्या पालकांना समजावून सांगू. मोठे लोक येत असतील किंवा हे नशा विकणारे व्यापारी येत असेल तर तो सगळी व्हिडिओ क्लिप आम्ही पोलीस प्रशासनाला देणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावणार आहोत. मी सिरसाडाकरांना आवाहन करतो की 55 ठिकाण असे असणार आहे की जे कॅमेरेत असणार आहे. त्याचा एक कॅमेऱ्याचा प्रसारण हे ग्रामपंचायतला असेल आणि आम्ही डायरेक्ट त्याची कनेक्टिव्हिटी हे सिरसाडा पोलीस स्टेशनला सुद्धा देणार आहोत. त्यामुळे असे धंदे करणाऱ्या लोकांनी वेळेत सावध होणं गरजेचं आहे. सिरसाळ्यामध्ये पाहायला गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये छोटे मोठे अपघात आता दिवसेंदिवस वाढत चाललेत. त्या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे किंवा दुसरा प्रश्न देखील असा आहे की जे स्ट्रीट लाईट आहे, जे सुशोभीकरण रस्त्याचे अतिशय सुंदर झालंय, परंतु स्ट्रीट लाईट अद्यापर्यंत चालू करण्यात आले नाहीत. नेमके हे कुणाच्या निष्काळजीपणामुळे झालं आहे आणि त्या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी तुम्ही चौकातलं अतिक्रमण कमी करण्यासाठी काय करता? ना, त्या चौकात जे अतिक्रमण झालेले आहे तिथल्या व्यापाऱ्यांना काहीतरी नियोजित जागा देण्यात येईल. त्या जागा देण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करायलो आणि अपघात हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबाबत आम्ही सिरसाळा चौकात असेल प्रशासनाला गतिरोधक
म्हणजे बीड रोड असेल, परळी रोड असेल किंवा मुख्य चौकातले जे स्पीडनं गाड्या जात आहेत तिथं कशा पद्धतीनं ते स्पीड ब्रेकर टाकता येईल, गतिरोधक टाकता येईल, त्याच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करायलो. राहिलं ते स्ट्रीट लाईटचं, त्याच्या गुत्तेदारांना मी बोललेलो आहोत. 4-5 वेळेस त्यांना आम्ही समजावून सांगितलं की तुम्ही हे चालू करून घ्या. हे तुम्ही स्ट्रीट लाईट जे लावली त्याच्यावर लोक धार्मिक झेंडे लावलेत, जेणेकरून येणाऱ्या भविष्यात काहीतरी विषय घडू शकतो. तुम्ही जर हे लाईट साठी स्ट्रीट लाईट लावलेली असेल तर तुम्ही त्याचं नियोजन करा. तर त्याच्या गुत्तेदारांना मला सांगितलेलं आहे की ह्या आठवड्यात तिची डीपी मंजूर झालेली आहे, ते डीपी आणून बसू आम्ही आणि तो स्ट्रीट लाईट चालू करू. तर बघू, 1-2-4 दिवसात त्यांनी जर केलं तर ठीकच आहे, नाही तर मग आमच्या स्टाईलनं त्याला कसं सरळ करायचं ते बघूया. पाहायला गेलं तर कालच्याच पावसामध्ये त्यांचा भ्रष्ट कारभार समोर आलेला आहे. अख्ख्या संपूर्ण रस्त्यावर जे होतं पाणी होतं, नाल्या ज्या काढल्या त्या शोभेच्या वस्तू असल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण रस्त्यावर पाणी होतं, हे देखील भ्रष्टाचार त्यांचा उघडकीस आलेला आहे. आणि जर पाहायला गेलं तर ईदगाह चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान जे सिमेंट रस्ता केला त्याच्या बाजूला ज्या 2 नाल्या केल्यात त्या अक्षरशः पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत. गुत्तेदार काही सांगायला तयार नाही, प्रशासकीय अधिकारी म्हणतात वेळ संपून गेली. नेमकं हे भ्रष्ट कामासाठी कुणाची पाठराखण आहे? बरोबर आहे, ह्यांचे आणि अधिकाऱ्यांचे काही लागे बांधे असेल. त्यांनी जे बोगस काम केलेले आहे, काही लोकांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे. आता एवढ्या मोठ्या शहरामध्ये नियोजनबद्ध काम करणं हा गरजेचा होता. जुन्या लोकांनी काहीतरी साठगाठ करून हे काम केलेलं आहे. हे काय त्यांचे केलेले भ्रष्ट काम असतील किंवा हे जे काही त्यांनी केलेले बोगस काम असतील त्याच्याबाबत आम्ही निश्चित प्रशासनाला त्यांची तक्रार करू आणि त्यांच्या या भ्रष्ट कामासाठी होईल तेवढं, म्हणजे SIT चौकशी सुद्धा करायची वेळ आली तर आम्ही त्याची मागणी करू आणि नक्कीच त्यांना पाठीशी घालणार नाहीत. त्यांनी केलेल्या भ्रष्ट कामाला आम्ही जनतेसमोर आणू. नक्कीच तुम्ही पाहू शकता ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून आणि शिरसाळा ग्रामपंचायतच्या माध्यमातून बुरुज तलावातील जो गाळ आहे या ठिकाणी उपसा सुरू आहे. आणि याच माध्यमातून पाहायला गेलं तर शिरसाळ्याच्या शोभेमध्ये आता सुशोभीकरणामध्ये अजून एक वस्तू या ठिकाणी समोर येणार आहे. या तलावाचं पूर्ण सुशोभीकरण ग्लोबल विकास व ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शिरसाळ्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तर अल्पवयीन मुलं जे व्यसन करतात त्यांना देखील त्यांच्या माता पालकांना देखील या ठिकाणी सरपंचच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे. शिरसाळ्यामध्ये 55 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अतिसंवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचे देखील या ठिकाणी सरपंचांना आवाहन केले. या ठिकाणी पाहायला गेलं तर वेगवेगळ्या मुद्द्यावर सरपंच यांनी या ठिकाणी चर्चा केली. पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? शिरसाळा बीड जे रस्ता आहे राज्य महामार्ग, परळी बीड जो राज्य महामार्ग आहे, राज्य महामार्गावरती स्ट्रीट लाईट कधी सुरू होणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा बीड.